आर-टी ॲडमिशन 2026-27 साठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे, पण अद्याप विद्यार्थ्यांच्या नावासहित यादी प्रकाशित करण्यात आली नाही. तर येणाऱ्या 10 तारखेला यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. याची माहिती आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आली आहे आणि सोबतच तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचे लाईव्ह स्टेटस चेक करू शकता. चला तर आपण लाईव्ह स्टेटस कसे चेक करायचे ते पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला Googleवरती आल्यानंतर आर-टी असं सर्च करायचं आहे. आर-टी असं सर्च केल्यानंतर एक नंबरची जी वेबसाईट आहे सरळ 3.0 या वेबसाईटवरती यायचं आहे. ज्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या उजव्या बाजूला पाहू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे ॲडमिशन शेड्यूल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इयर इथं 2026-27 हेच ठेवायचं आहे. त्याच्यापुढे विचारण्यात आलेलं आहे ॲप्लिकेशन राउट. यामध्ये तुम्हाला 1 नंबरचं सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर पुढे सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला रेग्युलर सिलेक्शन लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ॲडमिशन बद्दल जे पण डिटेल्स आहे, स्कूल रजिस्ट्रेशन पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन पासून सर्व माहिती इथे देण्यात आली आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लॉटरी डेटमध्ये इथे ब्लँक आहे आणि स्कूल सिलेक्शन लिस्टमध्ये इथे 10/4/2026 देण्यात आले, म्हणजे 10 एप्रिल 2026 देण्यात आलेला आहे आणि ॲडमिशनची डेट देण्यात आलेली आहे 10 एप्रिल 2026 पासून ते 20 एप्रिल 2026 पर्यंत. मित्रांनो आता जर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे तर या वेबसाईटला खालती स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्ही सर्वात शेवटी ऑप्शन पाहू शकता ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स, म्हणजे अर्जाची स्थिती. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जे विद्यार्थ्याचं नाव आहे ते इथे दाखवलं जात आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल. तर पालकांना काळजी करण्याची गरज नाही. सर्व जे विद्यार्थी आहे, सर्व जे ॲप्लिकेशन आहे त्यांना सर्च केल्यानंतर हीच माहिती दाखवली जात आहे. कारण त्याचं आहे मित्रांनो, लॉटरी जरी जाहीर केली असेल तर अजून यादी लागलेली नाहीये. पण भविष्यामध्ये जेव्हा पण यादी लागेल तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे चेक करू शकता. मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि मित्रांनो जेव्हा पण आर-टीसाठी कुठलाही अपडेट येईल सर्वात प्रथम मी माझ्या चॅनलवरती त्याची माहिती देणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.